आज हरतालिका. वाडीतल्या सर्व पोरी बायका नटून थटून पूजेसाठी जात होत्या. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. ती मात्र एकटीच विचार करत बसली होती. मी कोणासाठी हे हरतालिकेचं व्रत करायचं? मी कशाला उपास करू? खरंच उपास करून महादेवासारखा जीवनसाथी मिळतो? मी कुणाचं काय वाईट केलं होतं? माझ्याच नशिबात हे सगळं का? तेवढ्यातच पाठवून आईची हाक आली. नलू, अगं एकटीच अंधारात बसून काय करतेस? अगं अशा अवघडलेल्या दिवसात जास्त वेळ एका जागी बसून राहू नये. भरलेली बाई तू, चल जाऊन पड जरा खोलीत. आशाच्या पोटात 9 महिन्याचे बाळ वाढत होते. आपल्या पोरीचं पहिलंच मूल म्हणून आईला आनंद होत होता. परंतु आशाच्या मनात मात्र भलतेच विचार चालू होते. नको हे मूल मला, काय करायचं? मी या मुलाला जन्म देऊन कुठे घेऊन जाऊ या जीवाला? आजही तो दिवस आठवत आहे, ज्या दिवशी पिंटूचे मामा माझ्यासाठी त्यांचं स्थळ घेऊन आले होते. नागपुरात छोटंसं गाव, गावाचे पाटील त्यांचे वडील, अख्खा गाव त्यांच्या दमतीला हजर. छोट्याशा गावातला तो भला मोठा वाडा, जणू काय राजवाडाच. घरात घडी नोकरांची रेलचेल, घरातल्या पोरी बाळी सोन्याने मडलेल्या. घरात गाई म्हशी दूध सगळंच घरचंच. शेतीवाडीसुद्धा भरपूर. गहू जवस तीळ भाज्या सगळं घरचंच. विकत आणायला लागत होतं ते सुद्धा फक्त तांदूळ आणि मीठ. दादाने सुद्धा तिकडची श्रीमंती बघून त्या स्थळाला होकार दिला. जरासुद्धा विचार केला नाही. मुंबईत लाडाकोडाने वाढलेली शिकलेली सावरलेली आपली बहीण त्या परक्या गावात कशी राहील? आशाचे 11वी SSC पर्यंत शिक्षण झाले होते. अभ्यासाची शिक्षणाची तिला खूप आवड होती. अभ्यासाबरोबर शिवणकाम भरतकाम रंगकाम सगळ्याच गोष्टीमध्ये आशा पुढे होती. दिसायला नक्षत्रासारखी सुंदर. परक्या कोणाची वाईट नजर आशावर पडण्याआधी एखादे चांगले स्थळ पाहून तिचे हात पिवळे करावे एवढीच दादांची इच्छा होती. वडील गेल्यानंतर पाठचा भाऊ आणि लहान बहीण या दोघांची जबाबदारी दादावर होती. बहिणीचे लग्न आणि लहान भावाचा मार्ग लावल्याशिवाय आपण लग्न करायचेच नाही असे दादांनी ठरवले होते. त्यात आशाला एवढं चांगलं स्थळ चालून आल्यावर दादा होकार देण्याशिवाय पर्यायच नव्हता. नवऱ्या मुलाची सावत्र मुंबईचीच असल्यामुळे आशाला सासरी काही त्रास होणार नाही. पुन्हा आशाच्या लग्नाचे वय सुद्धा झाले होते. शिक्षणाच्या मागे आशाचं वय निघून गेलं तर पुन्हा चांगले स्थळ मिळेल की नाही याची मात्र चिंता दादांना सतावत होती. लाडाने वाढलेली आशा लग्न होऊन नागपुराच्या छोट्याशा गावात आली. आता ती सौ आशा दत्तात्रय दैवारे झाली होती. गावातल्या सगळ्या बाया बापड्या आशाला पाटलीनबाई म्हणूनच बोलवत. नव्या नवरीचं तेज आशाच्या चेहऱ्यावर सळसळून वाहत होतं. आशा नक्षिकांत सोन्याने मडलेली होती. नाकात मोत्याची नथ, गळ्यात 4 पदरी मंगळसूत्र, बोरमाळ कंठी, कानात कुड्या, हातात पाटल्या बांगड्या तोडे गोठ, पायात चांदीच्या भरगच्च पैंजण, भरजरी नऊवारी साडी, अंगभर पांघरून भरजरी शेला. या अशा शृंगारात कुणाचीही दृष्ट लागावी असे आशाचे रूप खुलून दिसत होते. गोऱ्या गुलाबी चेहऱ्यावर हळदीचा रंग अजूनच खुलून दिसत होता. चाफेकळी नाक आणि टपोरे डोळे या नवीन गावाचे वेध घेत होते. गाव तसं छोटंसं होतं, पण देवारे पाटलांचा वाडा अगदी एखाद्या कादंबरीत वाचलेल्या चिरेबंद वाड्यासारखाच होता. वाडा 4ही बाजूने उंचच्या उंच चिऱ्यांच्या भिंतीने वाढलेला. प्रवेशद्वार म्हणजे भला मोठा नक्षीदार लोखंडी दरवाजा. आत शिरतानाच समोर सुंदर तुळशी वृंदावन, 4ही बाजूने रांगोळी सजलेली. घरात शिरण्याआधी ओसरी, 4ही बाजूने नक्षीदार सागवान खांबांनी आणि महिरपिनी वाढलेली. बाहेरून येणाऱ्या जाण्यासाठी बैठक, पांढरा शुभ्र मलमलच्या कपड्याचा अमरानी व्यवस्थित आच्छादन केलेली. एका बाजूला भला मोठा लोखंडी पाळणा, उसळीच्या 4ही बाजूने रंगीबेरंगी सुगंधी फुलझाडे, आजूबाजूला उंच उंच अशोकाची सीताफळाची चिकूची झाडे. जणू काही कोणी कार्य करीत वाड्याला पारा देत आहे.
असेच भासत होते. घरात शिरतानाच बसण्यासाठी सागवान सोफा आणि खुर्च्या, उजव्या बाजूला वर चढणारा जिना, खाली लिहिण्याच्या बाजूने देवघर, देवघरात सागवान मंदिर, त्यात श्रीकृष्ण भगवान विराजमान, आजूबाजूला चांदीने मडवलेले विशेष, येथे देवाचे चरण स्पर्श केले होते असे मानले जाते. तिथले पवित्र दगड त्यांना विशेष आकार देऊन चांदीत किंवा सोन्यात मोडलेले, लाल तुला फुलांचा, दिव्यांची सुंदर आरसा, सगळे कसे शांत मनापासून करणारे. डावीकडील बाजूच्या दरवाजातून 2 पायऱ्या खाली उतरले की मोठं स्वयंपाकघर, तांब्या पितळाच्या चकचकीत भांड्यांनी सजलेलं. पाठवच्या पावडीत बायकांसाठी मोठी न्हाणी घर, तिथून पाठच्या वाड्यात जाण्यासाठी दरवाजा, आजूबाजूला असलेले मोहोर, चमेली, जाई, जूनच्या वेली, मांडव, रंगबिरंगी फुलां झाडांनी भरलेला बगीचा. आलिशान वाड्याचं हे सौंदर्यच तिथल्या श्रीमंतीचं प्रचिती देत होतं. बायकापोरी भरजरी नऊवारी 5वारी साड्यामध्ये निर्माण होत्या. परंतु शहरात चुडीदार, कट ब्लाऊज किंवा शनिवारी 5वारी साडी आणि सिवलेस ब्लाऊज चालणाऱ्या आशाला या अशा भरजरी पेहराव्यात अवघडून गेल्यासारखं व्हायचं. मुंबईसारख्या झगमगत्या शहरातून आलेल्या आशाला इथलं वातावरण म्हणजे कुठेतरी खेड्यागावात आल्यासारखं वाटत होतं. गावात ना लाईट होती ना हौसे मौजेचे कसल्या सोयी. 4थीपर्यंतची प्राथमिक शाळा सोडली तर पुढचे शिक्षणही काही सोय नव्हती. बैलगाडी किंवा टांग्याशिवाय वाहतुकीचे कसलेच साधन नव्हते. लग्नानंतर महिनाभर आशा सर्वांच्याच कौतुकाचा विषय होती. गावातल्या सर्व बायकांना आशा म्हणजे मुंबईची राजकुमारीच वाटत होती. सुरुवातीचे काही दिवस अगदी भर करून उडून गेले, परंतु काही दिवसांनी आशा हळूहळू कोमेजू लागली. आशाचा टवटवीतपणा आता ओसरत चालला होता. घरात म्हणायला सर्व काही होते, परंतु आशाचा एकटेपणा तिला खात होता. काही दिवसांनी सासूबाई सुद्धा नागपूरला आपल्या मुलाबरोबर निघून गेल्या. धाकटे दीर आणि नणंद शिक्षणासाठी नागपूरला राहत होते. त्यांची व्यवस्था पाहायला आणि त्यांची काळजी घ्यायला तिथे कोणीतरी असणे खूप गरजेचे होते. नवीन सुनबाई हुशार आहेत, मी तुला सर्व नीट पाहतील म्हणून सासूबाई तिथे निघून गेल्या. आता तर आशाला घर खायला लागले. गडी नौकर आपापल्या कामात मग्न असायचे. त्यात दत्तात्रय अगदीचा बोल, फक्त कामापुरतेच बोलायचे. आशाचा हा एकटेपणा तिच्या सासरच्यांना समजत होता. आपल्या मुलाचा स्वभाव सुद्धा त्यांना माहीत होता. सुनबाईशी बोलावं, त्यांच्याशी गप्पा माराव्या असं त्यांना सुद्धा वाटत होतं. परंतु घरातले रीतीभातीप्रमाणे घरातल्या पुरुषासमोर बायका जात नव्हत्या. जेवायला वाढताना सुद्धा सुना घरातल्या पुरुषांच्या नजरेला नजरही देत नव्हत्या. त्यात आपण जर सुनबाईची विचारपूस करायला गेलो तर आपल्या मुलाला ते रुचणार नाही. त्यातच दत्तात्रयची आई गेल्यानंतर आपण लगेचच त्यांच्यापेक्षा काही वर्षांनी वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न केलं. तेव्हापासून तो आपल्यापासून दूर होत गेला. त्याने आपल्या दुसऱ्या आईला कधीच आई मानले नाही. दत्तात्रय 10 वर्षाचा असताना 18 वर्षाची मुलगी त्याची आई म्हणून घरात आली. खरं तर दोघांमध्ये मैत्री होईल, सुमती दत्तात्रयला व्यवस्थित सांभाळेल असेच आपल्याला वाटत होते. एवढा मोठा वाडा सांभाळायला सुद्धा या घरात एक बाईची गरज होती. शेवटी बाईशिवाय घराला घरपणच नसतं. घरातील कुटुंबाच्या हट्टापायी आपण दुसरे लग्न केले खरे, परंतु दत्तात्रय मात्र आपल्यापासून दूर होत गेला. त्यांनी आपल्या सावत्र भावंडांनाही आपले कधीच मानले नाही. सुमतीला देखील बाई अशीच हाक मारतो. सुमतीशी तो बोलतो तरी मला तर तोंड देखील पाहत नाही. अशा वेळी जर आपण त्याच्या पत्नीसोबत बोललं तर ते त्याला नक्कीच आवडणार नाही. या विचाराने ते आपल्या मुलीसारख्या सुनेबरोबर बोलणंही टाळत होते. आज दत्तात्रयराव शेताच्या कामासाठी तालुक्याला गेले होते. हल्ली त्यांचे वरचेवर तालुक्याच्या गावी काहीतरी काम निघत असे. घरी येणे सुद्धा ते टाळत असत. आशा आपल्या खोलीत एकटीच बसली होती. तेवढ्यात बाहेरून हाक आली, सुनबाई तुमच्या माहेरहून पत्र आलं आहे. आशा भार हरवून धावत बाहेर आली. दरवाजात सासरे उभे होते. सासऱ्यांना बघून आशा ओशाळली, बाबा माफ करा मला,
मी वेड्यासारखीच धावत आले. असू दे सुनबाई, तुम्ही मला मुलीसारखे आहात, सासऱ्याने आशाला समजावत म्हटलं. नाही बाबा, मी तुमची मुलगीच आहे. आशा म्हणाली, हो ग पोरी, तू माझी मुलगीच आहे. दत्तात्रयचा स्वभाव तुला माहीत आहे, तू त्याला समजून घेतेस. मनात खूप वेळा येतं तुझ्याशी बोलावं, तुझी विचारपूस करावी, पण तुझ्या नवऱ्याला ते आवडणार नाही. आशाचे शास्त्री तिला दत्तात्रयरावाच्या स्वभावाबद्दल आशाचे सासरे तिला दत्तात्रयरावांच्या स्वभावाबद्दल सांगत होते, पण आशा मात्र गप्प होती. तुमचं लग्न झाल्यापासून पाहतोय, तू अगदी गप्पच असतेस. एवढ्या मोठ्या शहरातून आलेली पोर तुला इथे करमत नसेल. दत्तात्रयला समजवण्यात काहीच अर्थ नाही. तू आपली देवधर्मात मन रमवत जा, वेळही जाईल आणि मनाला शांती देखील मिळेल. आशाचे सासरे देवधर्माचे खूप करत असत. घरात सर्वांनाच देवाचे खूप वेळ होते. सकाळ संध्याकाळ देवाची आरती, देवाची आंघोळ, नैवेद्य सर्व काही व्यवस्थित होत असे. दत्त जयंती आणि गोकुळाष्टमीला घरात मोठा उत्सवच होता. घरात अगदी सगळे श्रीकृष्णाची भक्ती उपासना करत होते, पण आशाला मात्र हे सर्व कंटाळवाणे वाटत असे. घराची सून म्हणून नाईलाजाने तिला सर्व काही करावे लागत असे. तिचे मन मात्र मुंबईच्याच दिशेने धाव घेत होते. दादाचे पत्र हातात मिळतात ती धावत खोलीमध्ये गेली. पत्राचा लिफाफा फोडून मधला मजकूर वाचू लागली. ची सौका आशा, दादाचे अनेक आशीर्वाद. पत्र लिहिण्याचे कारण की लवकरच दिवाळी येत आहे. तुझ्या लग्नानंतरचा हा पहिलाच दिवाळीचा सण असल्याने तुला व जावयांना घेण्यास मी येत आहे. जावई बापूंना देखील पत्र लिहत आहे, तरी तू येण्यास तयार असावे. आशाचे मन सारखे हवेत उडू लागले. कधी दादा येतो आणि आपल्याला घेऊन जातो, ह्याकडे तिचे डोळे लागले होते. 8-10 दिवसातच दादा आशाला घ्यायला पोहोचला. दत्तात्रयरावांना काम असल्यामुळे त्यांना मुंबईला जाणे शक्य नव्हते. तरीही आशाला घेऊन जाण्याची परवानगी त्यांनी दिली. अंगभर सोन्याने मढलेली आशा जेव्हा दादासमोर मुंबईतील त्या राहत्या वाडीत आली, तेव्हा वाडीतल्या मैत्रिणींनी आशाचं जोरदार स्वागत केलं. आईने तर आशाची नजरच काढली. शरद आशाची अगदी खास जीवाभावाची मैत्रीण. आशा आपल्या मनातलं सगळं शरदला सांगत असे. घरी आल्या आल्या आईने दादाच्या लग्नाचा फरमान काढलं. आशा, आता तूच दादाला समजाव. तू गेल्यानंतर माझ्या एकटीच्याने घर होत नाही. तुझं लग्न झालं, आप्पा सुद्धा मार्गाला लागला. आता हा आणखीन कोणासाठी थांबला आहे? ठीक आहे बाई, तुम्ही दोघी माझं लग्न लावून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आशा, जर तुला मुलगी पसंत असेल तर मी लग्नाला तयार आहे. घरात दादाच्या लग्नाची बोलणी सुरू होताच घरात कसं प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. पाडवाच्या दिवशी आईने मुलीला व तिच्या आईवडिलांना बोलून घेतलं. मुलगी तशी दिसायला सुंदर, हुशार होती. आशाला वहिनी पसंत आहे म्हटल्यावर दादाचं काही चाललंच नाही. दादाने सुद्धा होकार दिला. दिवाळी संपली. दादाचं लग्न ठरलं. आतिषबाजी, रोषणाई संपली. आशाचे सासरी परत जाण्याचे दिवस आले. तशी आशा पुन्हा उदास झाली. पुन्हा तो वाडा, पुन्हा तो एकटेपण. ते चौकोरी पद्धत जगणं, ती आठवण सुद्धा आशाला नको वाटत होतं. आशाच्या सासरकडून पत्र आलं होतं. तर मित्रांनो, पुढे असं काय घडलं ते पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये.